आपला विषय काय चाललाय तुमच्या ध्यानात असेलच. मानवी जीवनाचं ध्येय काय आहे असा विषय आहे. ती भाषा जरा थोडीशी हरगाशी भाषा वाटते, तसं नाही आहे बरं का. असा एक प्रश्न आहे बघा की माणूस आणि प्राणी, प्राणीच आहेत ना, प्राण असणारा तो प्राणी, मग माणसामध्ये आणि बाकीच्या मध्ये फरक काय? सगळा परमार्थ माणसालाच आहे ना. भगवद्गीता कोणाला सांगितली काय? घोड्यानं सांगितले नाहीत, रथाचे घोडे. अहो त्यांचं सुद्धा श्रीकृष्णावरती अतिशय प्रेम होतं. त्या घोड्यांचं बरं का वर्णन आहे, अतिशय प्रेम होतं. त्यांना हा खरारा करीत असे त्या घोड्यांना, तर मालिश जसं करावं माणसाला म्हणजे बरं वाटतं तसं त्या घोड्यांना असतं. त्याची सवय लागते बरं का. मुद्दा सांगण्याचं काय, माणसाचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य काय पाहताना मानवी जीवनामध्ये अत्यंत निश्चित गोष्ट कोणती आहे बघा. आय एम टॉकिंग लाईफ, मी जीवनात सांगतो तुम्हाला. याला काही विद्या नको, काय पुरुष स्त्री भेद नाही, विद्वान अडाणी काही नाही. सगळं अशाश्वत आहे बघा. सगळं जगत याचा अर्थ असा आहे की चाललंय सारखं, सारखं गच्छंती चालली आहे, त्याला जग म्हणतात. काय निश्चित आहे? मृत्यू तेवढं निश्चित आहे. एका मोठ्या तत्वज्ञानाने म्हणल्या, ब्रिटिश तत्वज्ञानाने, द ग्रेटेस्ट फॅक्ट ऑफ लाईफ इज द फॅक्ट ऑफ डेथ. आजपर्यंत मरण नाही असं कोण आहे? भगवंताला मरण आलं तर बाकीच्यांचं काय घेता अवतार. अरे मग जर मृत्यू हा माणसाला अटळ आहे तर मृत्यू उत्तम येणं म्हणजे जीवन सफल होणं. बघा मग मृत्यू उत्तम येण्याचा अर्थ काय? शेक्सपियरचं नाटक आहे ना, ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट चांगलं ते चांगलं नाही. आयुष्यात पुष्कळ कष्ट भोगले पण शेवटी सुखाचं झालं नाही का. माझ्या एका विद्यार्थिनीने मला सांगितलं, ते झालं काय, सांताक्रूजला राहते, MA ची विद्यार्थिनी, फिलॉसॉफीची. तिचा मुलगा मोटारी चोरायचा. तर खरं वाटेल सगळं विचित्र आहे. तर त्या मुलाला काही तुम्ही सांगता का सर म्हणून ती आली माझ्याकडे. अगं म्हणलं तू शिकवणं निराळं नाही, हे सांगणं निराळं नाही का, तत्वज्ञान शिकवणं निराळं नाही निराळं. तेव्हा ती काय म्हणाली, 40-45 वर्षाचं वय तिचं, ती काय म्हणली मला, सर म्हणाली आता पण आयुष्य बरे गेलं, असं जाणं हेच खरं मला पाहिजे. काय म्हणाली, हे मुलगा असा काय म्हणले ते, तर शेवटचे दिवस तरी माझे चांगले द्यावे एवढा आशीर्वाद द्या म्हणाले. बघा कसं असतं माणसाला, आयुष्यात सगळं भोगील पण शेवटचे दिवस चांगले पाहिजे. म्हणजे जर शेवट चांगला होण्याकरता जीवनाचं सगळं मर्म आहे, खटपट आहे, तर माझ्या जीवनाचा चांगला शेवट होण्याकरता मी काय करावं, हे ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे असं काही नाही की मरण येताना छान आहे, कसं व्हावं सांगतो. तुम्ही पाहता आपण गाडीत चाललो ना कुठेतरी आगगाडीमधून, आणि शिटी झाली गाडीची, आता गाडी हलणार, तसं आनंदाने टाटा म्हणतो आपण, इतक्या सहजतेने आनंदानं. तसं आला अंतकाळ आणि येतो बरं का, आनंदाने येतो असं सांगता आलं पाहिजे. आणि त्याचा अर्थ परमार्थ आहे. बर, हे माणसालाच का, सिंह हा पशूंचा राजा आहे ना, त्याला कोण सांगतंय, नाही सांगितलेलं. मग हे का असं, याचं कारण आहे. माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये एक मूलभूत फरक आहे, बेसिक डिफरन्स बरं का, अगदी शंकाच नाही. त्याचं कारण असं आहे, माणूस की नाही अतृप्त आहे. तुम्ही बघा, एक हा वॉर्डन थोरो म्हणून मोठा अमेरिकन विचारवंत होऊन गेला. तो मोठा का भगवद्गीतेचा मोठा अभ्यास, आणि त्याचं जीवन म्हणजे सगळं स्वतः करायचं. सकाळ आपलं लाकडं फोडायची, स्वतः स्वयंपाक करायचा, आणखी बाकी कपडे धुवा, अमकं करा. आता गांधींच्या सारखं ते स्वतः कपडा विणून काही घालीत नसे असं मला वाटतं. त्याचा ग्रंथ आहे वॉर्डन म्हणून, ते आत्मचरित्रासारखंच आहे. तर त्याच्यात तळ होतं त्याच्या घराच्या जवळ,
त्या तळ्यावरती तो फिरायला जायचा. तर एकदा असं फिरायला गेला असताना एक म्हैस ते रवंथ करीत स्वस्त बसली होती. डोळे मिचकायची, उडायची, मिटवायची, उडायची. तर 10 मिनिटं 15 मिनिटं पाहत राहिला त्या म्हशीकडे. बरं का, म्हशीची जी सवय अशी आहे ती बसली की बसलीच. बरं का, बायकांना म्हणतात ना म्हशीसारखी आहे ती, त्याचा अर्थ तो आहे. अर्थात पुरुष काय झाले ते समजा तुम्ही. आता बाई जर म्हैस झाली तर बरं का. तू काय माझा, तर तो पाहत राहिला. त्याचा मित्र आला. ते पाहतोस काय का. तो काय म्हणाला, तुला काय सांगू या म्हशीचं मला फार हेवा वाटतो. म्हशीच हेवा तर म्हणाली ती जगात इतक्या खटपटी चालल्या आहेत. अमेरिकन होता, इतक्या गडबडी आहेत, धडपड आहे आमका. ती बघ म्हणलं कसं शांतपणे रवंथ करते आहे. असं काही माणसाला राहता येत नाही. आपल्याला हसायला येतं, पण तुकाराम महाराजांनी एक उदाहरण दिलेलं आहे. बरं का, पक्षी अजगर न करीती संचित तयासी अनंत प्रतिपाळी. तुम्ही लोक एवढी धडपड करता, युनिट ट्रस्ट आहे, एफडी आहे, आमका आहे, तमका आहे, सगळ्या व्यवस्था करा. अरे ते बघा ना पशु. तुकाराम महाराज म्हणाले कसे स्वस्त आहेत म्हणाले, त्याला परमात्मा सांभाळतो. सांगण्याचा हेतू माझा असा, माणसाची जी अतृप्ती आहे याचं कारण काय, त्याला खोल अर्थ आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये देर इज अ मेटाफिजिकल सिग्निफिकन्स टू दी डिससॅटिस्फॅक्शन ऑफ मॅन. आणि कृष्णमूर्तींचा एक ग्रंथ आहे बरं का, फ्रीडम फ्रॉम दी नोन म्हणून. त्याच्यावर त्यांनी म्हटलेलं आहे माणसाला काय पाहिजे, मॅन नीड्स सॅटिस्फॅक्शन. पुढे म्हणाले सॅटिस्फॅक्शन वेअर देर इज नो डिससॅटिस्फॅक्शन. बरं, तृप्ती पाहिजे. तृप्ती कशी होईल हा खरा प्रश्न आहे. पैसा मिळवला तृप्ती नाही. मला खरंच एक गंमत वाटत. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय, हे कोट्याधीश लोक असतात ना, अहो काय त्यांचं म्हणजे महिन्याचं त्यांचं उत्पन्न असतं. अक्षरशः हजारो रुपये व्याज येतो नुसतं. अक्षरशः म्हणजे कल्पना न व्याज. आणि मला असं नेहमी वाटतं हे लोक काय करतात पैशाचं. आपण पैसा खातो म्हणतात ना, रोज खाल्ले तरी शिंचे पुरतील की हो, किती खाऊन खाणार शिंचा. काय आहे ना, नाही कपडा आहे, लत्ता आहे, घरदार आहे, सगळ्या सोयी आहेत, गाड्या 2-2 गाड्या आहेत, सगळं. मग काय करतात हा पैसा, पुन्हा पैसा पाहिजे. अतृप्तीची गंमत बघा कशी आहे. बरं का, आता एका विद्वानानं असं म्हटलेलं संस्कृतामध्ये की व्यसन असावं म्हणाले, विद्येचं व्यसन असावं. अतृप्ती असावी तर म्हणले विद्येची अतृप्ती असावी. किती विद्वान पाहतो ना आपण, त्यांना समाधान आहे का, नाही. मग माणसाची जी तृप्ती आहे ती कशामध्ये होते, ते म्हणतात ती भगवंताच्या प्राप्तीमध्ये आहे. ते सुद्धा का, एक पाऊल पुढे चला आपण. अरे भगवंताचा संबंध काय याच्यामध्ये, त्याच्या दर्शनामध्ये, त्याच्या सहवासामध्ये तृप्ती आहे का, याचं कारण काय आहे. या महाराजांनी फार उत्तर छान दिले. महाराज म्हणाले की एक माणूस मेला, आपण काय म्हणतो त्याने देह ठेवला, म्हणजे तो देह नाहीच. देह नाही म्हणावा तर जिवंतपणी तो जागा असतो, स्वप्न पडतं, गाढ झोपी जातो. तिन्ही अवस्थामध्ये पहिल्या अवस्थेमध्ये मी आहेच, तेव्हा प्रश्नच नाही. स्वप्नामध्ये सुद्धा मी आहेच. मी स्वप्न पाहिलं म्हणतो, स्वप्न पाहताना मला स्वप्न पडतं याची जाणीव नाही. आपण रोज अनुभवतो बरं का, स्वप्न पडतंय, पण स्वप्न पडत असताना मला स्वप्न पडतं ही जाणीव नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला हवं ते स्वप्न पडत नाही, हवं तेव्हा हवं ते स्वप्न पडत नाही. मी आपल्याला सांगितलं ना, अलीकडेच एक नोबेल लॉरिएट मेला, त्याला ही शक्ती होती की मला आज आमचं स्वप्न पाहिजे, त्याला पडत असेल. साधा होता तो, काय वेदांती फिदांती काय नव्हता, फिजिक्सचा माणूस. पण असे किती माणसं होतं, एकटाच असेल. काही माणसं असतात ज्यांना स्वप्न फार दुर्मिळ पडतच नाही. मला लोकमान्यांचं आठवतं, गेल्या 18-20 वर्षात मला स्वप्न पडलं नाही म्हणाले.
अरे बापरे, अगदीच काहीतरी आहे, आम्हाला रोज स्वप्न घेऊ, दिवसा निजला तरी स्वप्न, रात्रीच जाऊ द्या. आणि त्या स्वप्नात तुम्ही पाहिलं ना, काय तऱ्हा असतात त्या स्वप्नाच्या. अरे बाप रे, विलक्षण काहीच काहीच असतं. म्हणजे जागे पंचामी आहे. स्वप्न पडतं त्यात पाहणारा आम्ही आहे. कारण पडत असताना न पडलं, जागा मला स्वप्न पडलं म्हणतो, स्मृती राहत. हेही जाऊ द्या, गाढ झोपेमध्ये हा जो जागे पंचमी गायब होऊन जातो. सगळं सस्पेन्शन, काहीच नाही तिथे. असं असून सुद्धा काय काय गाढ झोप लागली. म्हणजे झोप पाहणारा साक्षी कुणी आहे ना, तो भगवत स्वरूप आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. त्याला ओळखल्याशिवाय समाधान नाही. हा ज्ञानेश्वरीचा विषय आहे. बरं, बाकीचं सगळं जाऊ द्या, तो कोण आहे. आणि चमत्कार असा आहे मानवी जीवनाचा, तो जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सारखं म्हणते, अरे मला ओळखा, मला ओळखा. हा काही ओळखत नाही आणि अतृप्तीनं मरतो. बरं, त्याला ज्ञान झालं, त्याला ओळखला, त्याचं दर्शन झालं म्हणजे काय होतं. आला ना प्रश्न. याला गीता उत्तर देते. दुसऱ्या अध्यायामध्ये त्याने स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. स्थितप्रज्ञ कोण? ज्याची बुद्धी स्थिर झाली, स्थिरधी असंही म्हणतात. बरे का, तुम्ही बघा, आपली बुद्धी इतकी चवचाल आहे की बोलायची सोय नाही. कशी बुद्धी सारखी आपल्या देहातून काम करते. समजा तुम्ही अगदी अभ्यास करीत आहात, अगदी परीक्षा आली आणि अभ्यास चाललाय, आणि तुमच्या आवडीचा पदार्थ आत शिजतोय. 2 खोल्याचं घर हो, असं काय करता? किती तुम्ही टाळलं तरी काय नाही, बाहेरच्या हॉटेलात सुद्धा वास येतो, पण घरात ते येत काय मोठी. वास आल्यानंतर तिकडचं लक्ष बुद्धी खेचून घेते की नाही लगेच? बघा आपण. म्हणजे अतृप्ती ही कशी आहे माणसाची. बर, ते झालं. वास आला, काय तुम्ही खाल्लं न खाल्लं महत्व नाही. एक सिनेमाचं गाणं लागलं कुठलं तरी, लाऊडस्पीकर तर आता यावर्षी जरा कमी आहे, पण लागलं सिनेमातलं गाणं, क्लासिकल म्युझिक इन दी फिल्म्स, हे आणखी त्यात. बरं का, अगदी लागलं गाणं. अभ्यास चालू आहे, तिकडे कान गेले. काय बुद्धीचा धर्म आहे? अहो, इतकंच नव्हे, घरात कानाचं आईबापांचं भांडण सुरू झालं, अभ्यास पुढे आहे, लक्ष तिकडे. काय मी सांगतोय आपल्याला, आपली बुद्धी क्षणभरही स्थिर राहत नाही. म्हणून ज्याची बुद्धी स्थिर झाली तो खरा सुखी आहे. बरं, ही बुद्धी स्थिर केव्हा होईल? स्थिर वस्तूवरती जर बुद्धी राहिली तर वस्तू स्थिर होईल, नाही तर नाही होणार. ज्या अस्थिर वस्तूवरती बुद्धी गुंतलेली आहे ती अस्थिरच राहणार. म्हणून हा जो आपला आत्मा आहे, तिथे बुद्धी स्थिर झाली तरच स्थिर बुद्धी आहे, नाही तर नाही. तिथे तृप्ती आहे. म्हणून गीता सांगते, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. मनोगतान सर्वान. बरं का, तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या तृप्त झाल्या, सुटल्या. प्रजहाती, सोडल्या. प्रजहाती. मग काय होतं या सगळ्या गेल्यावर? आत्मनी एव आत्मना तुष्टा. महाराजांचा एक फार सुरेख प्रश्न आहे. तो म्हणाले, तुमचा संतोष कशात आहे? आपण म्हणतो ना, पोटभर जेवायला मिळालं संतोष झाला, मनासारखी बक्षीस मिळालं संतोष झाला, परीक्षा फर्स्ट क्लास पास झाला संतोष झाला. तुमचा संतोष कुठे आहे? भगवान सांगतायत, आत्मनी एव आत्मना तुष्टा. माझा संतोष माझ्यामध्ये. हा ज्याला झाला त्याला तृप्ती आहे. हा विषय आहे आपला खरा. माझी तृप्ती माझ्यामध्ये पाहिजे. बरं, जशी ती म्हैस की नाही, कोण येतंय कोण जातंय, प्रेसिडेंटच्या इलेक्शनचं काय झालं, अमक्याचं काय झालं, तमक्याचं काय झालं, काही आहे का? आता त्या भूमिकेवर तिला ते शोभतं. आपण ते बनू नये, पण सगळं चाललं असताना आपण शांत राहा. ठीक आहे, चाललंय, नाही का? आणि नाहीतरी तुम्ही काय करता मला सांगा? इतका गदारोळ चाललाय, त्यात तुम्हाला विचारतोय का कुणी काही? काय व काय ज्योतिषी असलं तर जाऊ द्या, विचारतोय काय? जीवनामध्ये सगळे उलथापालथ होत असताना जो शांत राहतो तो खरा तृप्त आहे.
ही दगडाची शांतता नाही, ध्यानात ठेवा. एखादा दगडही आहे ना असा, ही शांतता नाही, ही जिवंत शांतता आहे. मग काही होत असलं शांत आहे. म्हणून परमार्थाचं मर्म असेल तर त्यामध्ये आहे, आणि ते ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आतापर्यंत सांगत आलेले आहे. हा प्रश्न काय मागच्या रविवारीच मी त्याची सूतोवाच केलंय. हे भगवंतांनी सांगितल्यावर अर्जुन म्हणाला, कृष्णा तू सांगितलं रे, बरोबर आहे सगळं, पण हे मन ऐकत नाही ना, त्याला काय करू मी, त्याला उपाय सांग बरं का. तर त्या राहिलेल्या ज्या ओव्या आहेत 10-12 त्या आता मी पुढे सांगतो आपल्याला. जेणे ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतु एक. अनेकामध्ये विक्षेप, अनेक पाहिल्यानंतर हे खरं का, हे खरं का, हे खरं, एकच म्हणल्यानंतर प्रश्नच नाही. हे केव्हा होईल? या विश्वामध्ये एक सत्ता आहे, बाकी नाही काय, त्याला समाधान आहे. याचं प्रत्यक्षिक काय? माझ्या जीवनामध्ये जे जे काही घडणार ते त्याच्या इच्छेने घडतंय म्हटल्यानंतर भानगडच नाही. दृष्टांत काय दिला? एक वस्त्र आहे, त्या वस्त्रामध्ये आडवे उभे धागे आहेत. सगळे धागे, आडवे काय आणि उभे काय, सगळे धागे जसे, तसं या जगामध्ये जे सगळं कायदे काम करतायत, नियम काम करतायत, हे आडवे असो उभे असो, हे सगळे ठरलेले आहेत. हे विश्वनियम आहेत. हे ज्याला पटलं त्याला समाधान आहे. ज्ञानेश्वर महाराज 3 दृष्टांत दिलेले आहेत बरं का. आणि हाच मिडीव्हल मध्ययुगामध्ये एका ख्रिश्चन तत्वज्ञानाने हा दृष्टांत दिलेला आहे की तुम्हाला जीससचं जर प्रेम पाहिजे असेल, रोमन कॅथलिक होता, जीससचं प्रेम पाहिजे असेल तर जगात सुख आणि दुःख, उभं आणि आडवं असंच म्हणलेलं आहे, शुभ आणि अशुभ जे घडतं त्यामध्ये त्याची सत्ता काम करते, ध्यानात ठेवा. जसं वस्त्रामध्ये काही जे विणलेलं असतं ते जसं कापूसच असतो तसं त्याची इच्छा काम करते. म्हणून ज्ञानेश्वर देखिला जैसा पटी तंतु एक, अनेक दिसले तंतू तरी मूळ द्रव्य एक आहे. याला काय करावं आपण? मी आपल्याला असं विचारतो, तुमच्या मुलीचं लग्न व्हायचं बरं का, आणि खटपट चालली आहे पण काय होत नाहीये, तेव्हा वय वाढत चाललंय आणि होत नाहीये. मग असं म्हणतो काय आड येत आहे बुवा, नाही का. अहो एका वेळेला ती मुलगी असं म्हणते माझं लग्न होणार आहे का नाही कोणास ठेव, कुणी मला पसंत करणार आहे का नाही होणार ठेव. तिला काय एक विसरते ती की स्वाभाविक 99.9% काय आहे, नवरा बायकोपेक्षा वडील असतो. तो आधी जन्माला आल्याशिवाय लग्न होईल कसं? आहे ना, कबूल आहे ना. आता हा आधी जन्माला, म्हणजे तो आधी जन्माला आलेला आहे तर माझं लग्न होणारच, नाही का. इतका विचार राहत नाही, तर सोडून द्या बरं का. असं एखाद्या वेळेला होण्यास संभव आहे बरं का, काळ बदलल्यावर, की मुलगी मोठी आणि नवरा लहान, आणि होईल बरं का, कारण हा स्त्री मुक्ती चळवळीचा काळ आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ते म्हणजे आम्ही कशाला लहान, आम्ही मोठा असणार. आता प्रश्न काय, लहान असून ते इतकं बॉसिंग होतं, मोठा काय राम जाणे काय होणार आहे कोणा घेऊ बा. नाही आपल्याला नाही धोका, आपलं झालंय सगळं होऊन जाईल किंवा काळजी करू नका. पण काळ बदललं तर काय होईल कोणा ठेवू, नाही का. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, त्याशिवाय समाधान नाही म्हणजे नाही, त्याच्या इच्छेने चाललेलं आहे, त्याच्या इच्छेने चाललेलं आहे बरं. समर्थांच्या वर, समर्थ जेव्हा तंजावरला गेले होते तिथे रघुनाथ पंडित नावाचे महापंडित होते. आपल्याला माहिती आहे नलदंब यांचे स्वयंवर लिहिणार ते रघुनाथ पंडित, ते त्यांचे शिष्य झाले. त्यांचं एक अष्टक आहे समर्थांच्या वर बरं का. तेव्हा त्याच्यामध्ये श्लोकात ते शोभे लहान असे निटळी आवाळू ते सगळं वर्णन आहे. मग म्हणाले बोले समर्थ रघुवीर समर्थ ऐसे, सारखं समर्थ रघुवीर समर्थ रघुवीर असं तू हे म्हणत असतो समर्थ बरं का. मग याचा अर्थ काय म्हणाले, समर्थ हे जे म्हणत लोकाभिराम गुण, अभिराम म्हणजे की नाही लोकांना प्रिय असणारा असा हा राम, बोलत राम करता
सारखं समर्थ म्हणायचे राम करता राम करता राम करता. हा ते पाहिजे. याचा अर्थ तो आहे की दुःख आलं आडवा धागा आहे, सुख आलं उभा धागा आहे, दोन्ही धाग्यामध्ये राम करताय. काय महाराज सुरेख अर्थ आहे. वा, मला असं वाटे काय यांना बुद्धी असते, बुद्धीने हा अनुभव आहे त्यांचा. असं झालं तुझी इच्छा, असं झालं तुझी इच्छा, बस. हा पहिला याचा अर्थ. म्हणजे सर्व व्यापकत्व आलं भगवंताला. पुढचा दृष्टांत बघा. वा का स्वरूपे बहुत आहाती परी तैसी सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जने. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, ऐक्यरूपी पर्वताची स्थिती ज्याला झाली. ऐक्याला पर्वत म्हटलेलं आहे त्याने. भगवंताचं सगळी सत्ता चालते ही ज्याची ठाम समजूत झाली. पर्वत अचळ म्हणजे हलत नाही, तर तो हलला नाही. सगळा तोच आहे, प्रत्येक ठिकाणी तोच आहे, तोच आहे, तोच आहे. बरं का? कसं म्हणाले तर सोनं दागिने पुष्कळ, तर सोनं काही पुष्कळ होत नाही. एकच सोनं हजार जसं त्या दागिन्यामध्ये व्यक्त होतं, तसं नाना तऱ्हेच्या घटना दिसतील. अहो अलीकडे ते ऍक्सिडेंट तुम्ही पाहता ना, काय माणसं मरतात, काय तऱ्हा होतात, काय असू दे, तो आहे तो आहे. हे मोठ्यांचं जाऊ द्या. आपल्या जीवनामध्ये जे जे घडणार तू आहेस, त्याचा हात त्यात दिसला पाहिजे. याला दृष्टांत फार छान आहे. ते म्हणाले एका मारवाड्याच्या घरी लग्न होतं, श्रीमंताचं लग्न. तेव्हा त्याच्या बागेमध्ये झाडं होती, त्या झाडामधून दिवे लावले. बरं का? अक्षरशः शेकडो बल्ब्स होते, काही निरनिराळ्या रंगाचे. त्या सगळ्या वीज एकच होती, आणि ती जशी त्या डायनामोमधून येते, इथून सगळे येते, तसं जीवनामध्ये हजार तऱ्हेची माणसं, त्यांचे हजार तऱ्हेचे स्वभाव, त्यांचे हजार तऱ्हेची जीवन, या सगळ्यामध्ये शक्ती वावरत असेल तर भगवंताची आहे. म्हणून सोन्याचे अलंकार बहुत दिसले तरी सोनं जसं एक, तसं या विश्वामध्ये सगळ्या घटना घडणाऱ्या त्यात तो आहे. तिसरा दृष्टांत. तरी वृक्षांची, हा तर फारच छान आहे. वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली. बर का? ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. वा. ते म्हणाले द्वैताची रात्र आहे. रात्र म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे अज्ञान. हे सगळं विविध आहे, हे वेगळं वेगळं आहे, हे अज्ञान. आणि त्यामध्ये दिवस उगवणं, पाहिली म्हणजे पहाट झाली. तो असेल तर ऐक्य, सगळ्यामध्ये एक. पण दृष्टांत काय छान आहे. म्हणाले एक झाड उगवलं, हजारो पानं. अरे प्रत्येक पानाला काही रोप लावलं होतं? एका झाडातून जसं हजारो पानं यावी, एका परमात्म्यामधून सगळं आलेलं आहे. बरं. तरी वृक्षाची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली, तैसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जाय. अज्ञानाची रात्र आहे, त्याचा दिवस उगवला, तर जिथे तिथे तू आहेस. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगपा कैसे नि आडे, जो प्रतीतेची नि पाडे मजशी तुके. भगवान सांगतायत त्याची प्रचिती, त्याचा अनुभव असा की तो माझ्या बरोबरीला येतो. म्हणजे भगवंताचा जो अनुभव तो त्याचा, श्रीकृष्णाचा जो अनुभव. आपल्याला की नाही ज्ञानेश्वरीला आपण जेव्हा पुन्हा सुरुवात केली त्याच वेळेला सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार काय हा आपला विषय होता. तो सांगताना मी असं म्हटलं की एवढे साधू संत होऊन गेले, टीकाकार झाले, शंकराचार्य सुद्धा झाले. भगवंताचा जो अनुभव, भगवंताचं जे आत्मज्ञान ते ज्याच्यामध्ये होतं ते ज्ञानेश्वर महाराज आहे. आणि म्हणून ते त्यांचे अवतार. त्यांच्यामध्ये फरक का नाही तर ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान देह निराळे पण परमात्मा एक, दोघांचा अनुभव सारखा. आणि एक सहज सांगून ठेवतो आपल्याला, आपला परमार्थ बरोबर केव्हा चाललेला आहे, आपलं साधन केव्हा चाललेलं आहे. ज्या गुरुचा अनुग्रह तुम्हाला आहे त्याचे अनुभव तुम्हाला येऊ लागले की समजा माझं हे बरोबर चाललेलं आहे. ध्यानात ठेवा, आपण त्याचे अनुभवच आपल्याला येतील. बरं त्याचे अनुभव येणार नाहीत आपल्याला, पण साधन तेवढं चाललं पाहिजे. एवढं बरं का? ते साधन चाललं तर दुसरीकडे जायचं कारणच नाही. किंबहुना त्याची व्यसन आपल्या नाकात असते. म्हणजे जसं अस्वलतेच्या मागे जाताना दरवेशीच्या, तसं
शिष्याच्या वर संबंध त्याचा कंट्रोल असतो. तो साधन करताना त्याचे अनुभव त्याला येते. जे बाधक आहेत ते येणार नाही, साधक आहेत ते बरोबर अनुभव येते. तर भगवंताचेच अनुभव ज्याला आले, या प्रकृतीनं असा माणूस हे संबंध विश्व चाललं असताना त्यामध्ये असा राहील, त्याला त्याची बाधा होणार नाही. म्हणून म्हणाले तो पंचात्मकी सापडे. देह पंचात्मक आहे ना, पृथ्वी आप ते वायू आकाश, त्यांच्या फिजिक्स प्रमाणे हे पंचमहाभूतात्मक आहे. त्याच्यात तो आलेला दिसेल म्हणजे सामावलेला, पण तो त्यात नसतो, त्यातून बाहेर असतो. म्हणजे देहबुद्धीच्या बाहेर असतो. तो देहात दिसतो पण देहात नसतो. माझे व्यापक आघवे गवसले तयाचे मी अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापक उजाळला. दिसायला देह दिसतो पण तो व्यापक बनलेला असतो. देह मी असं तो म्हणतच नाही. याला फार रामकृष्णांच्या चरित्रामध्ये अतिशय अप्रतिम उदाहरण आहे. त्यानं कॅन्सर झाला घशाचा, खाता येत नसे, चमच्याने कुठे चहा घाला, आमका घालतो, चहा कुठे पित होती की नाही कोणा ठेवू, पण पाणी घालायचं. तेव्हा त्यांना विवेकानंद काय म्हणाले की तुम्ही आईची प्रार्थना करा की मला काहीतरी खाऊ दे म्हणून. बरं का, अरे त्यांनी चाललंय, तुम्ही कशाला म्हणाले आमकाय चांगलं नाही म्हणाले, तुम्ही प्रार्थना करा. बरं म्हणाले. दुसऱ्या दिवशी विचार, आईची प्रार्थना केली का? केली म्हणाले. काय म्हणाली आई? ती म्हणाली इतक्या तोंडाने खातोयस लेका, या तोंडाने कशाला खायला पाहिजे. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे नि अनुभवे. मी व्यापक आहे, व्यापक आहे, तुला अनुभवलं पाहिजे ना, याचा अनुभव बघ. प्रत्यक्ष तरी न म्हणता स्वभावे व्यापक उजाळला. त्याला तुम्ही म्हणू नका, पण आपोआपच तो असं व्यापक होतो. बायकांना याचा अनुभव येईल की हो. एक दोन मुलं आहेत घरामध्ये आणि सण आला आणि काही गोडधोड केलं आणि पोटभर जेवले, नवरा आणि मुलं पोटभर जेवले. बाईला राहिलं नाही, तिला वाटायचं नाही. त्यांनी खाल्लं म्हणजे मी खाल्ल्याची तृप्ती आहे असं ती म्हणेल. बरं का, सांगण्यात बाजारचं आणलेलं नाही व्हायचं, घरचं खाल्लेलं असेल. कारण बाजारचे एका पूर्णाच्या पोळीला 2 रुपये पडतात असं म्हणतात. मग कोणाचं काय त्या बेतानच खातील सगळ्या. जीवन अहो तुम्ही ज्या जीवनात जगतात त्या जीवनात मी जगतोय ना. आता मी ऐकतो सगळ्या या गोष्टी. तेव्हा नाही का बाई आग्रही करायची नाही फारशी, बेताने खा तब्येतील सोसायचं नाही म्हणे रे. म्हणून त्याचा तुम्ही स्वभावावरूनच पाहाल की तो किती व्यापक आहे. तृप्ती असते त्याला. हो त्याला काय आहे मला सांगा. मग आता शरीरी तरी आहे, त्याचं वर्णन आहे. तो शरीरी दिसतो पण शरीराचा तो नोहे. वा, ऐसे बोलवरी होये ते करू ये काय. अरे हे बोलण्याची गोष्ट नाहीये, मी काय करू म्हणाले. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. कसं सांगता येईल. ती उड्या बाबाची गोष्ट आहे का तुम्ही. त्यांचा तो अपमान झाल्यावर त्या शिष्याने विचारलं, बाबा आपको गुस्सा आया म्हणजे क्रोध आया आपको. तर पहिल्यांदा काय म्हणाले, अरे जिस दिन मेरे को क्रोध आएगा शरीर नहीं रहेगा. अरे काय बाबा, आमचं उलट आहे हो, क्रोध आल्याशिवाय कसं ते केलं. बायकांना विचारा नवरेशाही पदोपदी हे असंच कसं झालं त्यासंच कसं झालं, तुम्हाला कळतच नाही, तुम्हाला आकला नाही. एवढे दिवस प्रपंच केला म्हणजे यांचाच प्रपंच बरं का, आणि पुन्हा हे वरण घेईल नाही का. सांगण्यात येतो असं काय अवस्था. पण ते पुढे म्हणाले ते आहे फार ऐकण्यासारखं आहे. ते काय म्हणाले, अगर वो शरीर की निंदा करता है, माझ्या शरीराची निंदा करताय, आम्ही आमच्या शरीराची निंदा करतो म्हणाले. आम्ही सुद्धा आमच्या शरीराची निंदा करतो कारण मी शरीर नव्हेच. आणि जर तो माझ्या आत्म्याची निंदा करीत असेल तर त्याचा माझा आत्मा आहे की तो स्वतःची निंदा करतो म्हणाले. मग तू खूपच लागेल. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी बोलण्यात कसं घालू हे अनुभवाचं आहे, सांगता येत नाही. पुढे म्हणाले, म्हणून असो ते विशेषे अथवा आपण ते या सारिखे जो चराचर देखे अखंडित. काय जास्त सांगू, स्वतः सारखं संबंध चराचर पाहतो. जिथे तिथे आपणच आहे आणि ही गोष्ट खरी आहे बरं.